नमस्ते एव्हरीवन. दापोली किनाऱ्यामध्ये आपणा सर्वांचं सस्नेह स्वागत आहे. आज आपण सर्वांनाच खूप आवडणारा एक उपवासाचा पदार्थ बनवणार आहोत. हे बघा, त्यासाठी मी रात्रीच साबुदाणा पाण्यामध्ये स्वच्छ धुवून भिजत ठेवला होता. हे बघा, साबुदाणा अगदी खूप छान भिजला गेला आहे, अगदी मोकळा झालेला आहे. तो आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया. मी इथे 1/2 किलो साबुदाणे घेतले आहेत. आता आपण यामध्ये बारीक चिरलेली मिरची घालूया. मिरची आपल्या आवडीनुसार घ्यायची, आपल्याला किती तिखट आवडतं. मी इथे 2 ते 3 मिरची चिरून घेतलेली आहे आणि उकडलेले 2 बटाटे घेतले आहेत. बटाट्याची आपण साल काढून घेतलेली आहे. आता आपण बटाटा यामध्ये कुस्करून घालणार आहोत. दोन्ही बटाटे आपण यामध्ये कुस्करून घालायचे आहेत. हे बघा, मी इथे 1 वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. शेंगदाणे छान खरपूस भाजून घेतले आणि मिक्सरमध्ये त्याची छान जाडसर अशी भरड करून घेतलेली आहे. हे बघा, आता यामध्ये आपण शेंगदाणा कूट घालूया, मीठ घालूया. मी इथे 1 चमचाभर जिरं घालत आहे. यामधली कोणती वस्तू तुम्ही उपवासासाठी खात नसाल तर ती वस्तू तुम्ही स्किप करू शकता. हे बघा, हे सगळं साहित्य आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. पण हे बघा, हे चमच्याने असं व्यवस्थित मिक्स होणार नाही. आपल्याला हे हातानेच छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, आपण हे सगळं साहित्य हाताने छान एकजीव मिक्स करून ह्याचा आपण एक छान गोळा तयार करून घेऊया. हे बघा, असं छान मस्त आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. साबुदाणा मिश्रण खूप छान असं एकजीव मिक्स करून झालेलं आहे. आता आपण त्याचे वडे तयार करून घेऊया. वडे तुम्हाला आवडतील त्या साईजचे लहान किंवा मोठे तुम्ही बनवू शकता. आपण हे सगळं साहित्य अगदी योग्य प्रमाणात घेतलं होतं, त्यामुळे बघा साबुदाणा वडा अगदी खूप छान पद्धतीने तयार होत आहे. वडे बनवताना वडे अशा पद्धतीनं हाताने थोडे प्रेस करून घ्यायचे आणि सर्व बाजूनी वडे व्यवस्थित करून घ्यायचे. अशा पद्धतीनं आपण सगळे वडे तयार करून घेऊया. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा आणि तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये ही रेसिपी शेअरसुद्धा करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा, सगळे वडे आपण छान तयार करून घेतलेले आहेत. आता हे तेलामध्ये छान खरपूस असे तळून घेऊया. हे बघा, भांड्यामध्ये आपण तेल घेतलेलं आहे. आता आपण गॅसची फ्लेम ऑन करूया आणि तेल छान तापलं की त्यामध्ये वडे छान खरपूस तळून घेऊया. हे बघा, तेल छान तापलेलं आहे. आता आपण यामध्ये हे वडे सोडूया. आपल्याला हे वडे अगदी मध्यम आचेवर तळून घ्यायचे आहेत. वडे दोन्ही बाजूनी छान खरपूस सोनेरी रंगावर तळून घेऊया. हे बघा, खूप छान सोनेरी रंग आला आहे या वड्याला. आपण सगळे वडे असेच सोनेरी रंगावर तळून घेऊया. मी इथे हे वडे सोनेरी रंगावर तळून घेतलेले आहेत. तुम्हाला जर हलक्या रंगावर हे वडे तळून घ्यायचे असतील तर तुम्ही हलक्या सोनेरी रंगावर सुद्धा हे वडे तळून घेऊ शकता. मला जास्त सोनेरी रंगावर खरपूस तळलेले वडे खूप आवडतात, म्हणून मी ह्याला अगदी सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेतलेले आहेत. सगळे वडे छान सोनेरी रंगावर आपण तळून घेतलेले आहेत. हे बघा, खूप छान आतपर्यंत छान तळले गेलेले आहेत आणि खूप छान क्रिस्पी झालेत. बघा, साबुदाणा वडा आणि दही खूपच छान कॉम्बिनेशन आहे. आपण साबुदाणा वड्यांसोबत दही आणि नारळाची चटणीसुद्धा बनवलेली आहे. तुम्हाला आवडेल त्यासोबत तुम्ही हे साबुदाणा वडा खाऊ शकता. अशा पद्धतीनं हे साबुदाणा वडे तुम्ही नक्की बनवा. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला ही रेसिपी नक्कीच खूप आवडेल. थँक्यू.